नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान पद्धतीने फिश रस्सा आणि फिश फ्राय करून दाखवणार आहे. मी तुम्हाला मासे खाण्याचे पण फायदे सांगणार आहे. मासे खाण्याने दृष्टी वाढण्यास मदत होते, वजन कमी होते, त्वचावर चमक येण्यास मदत होते, केस सुधारण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य चांगले सुधारते, स्मरणशक्ती मजबूत होते, झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. तर खूप हे फायदे आहेत मासे खाण्यापासून. इथे मी कतला मासा घेतलेला आहे बघा, आणि याला मी स्वच्छ एकदम धुवून घेणार आहे. याच्यातली घाण वगैरे सगळे काढून मी कोमट पाणी घेतलेलं आहे, थोडंसं एकदम कोमट पाणी करून घेतले, कमी असं, आणि स्वच्छ असं धुवून घेतले. एकदम स्वच्छ असं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कोमट पाणी घालून, म्हणजे वास कमी येतो त्याचा. इथे माझे मासे धुवून आता झालेले आहेत. दोन वेळा पाणी मी घालून धुतलेलं आहे याला. आता आपण मॅग्नेशन करून घ्यायचं आहे. मीठ टाकलं, हळद आणि लिंबू पिळून घेतले, त्यामुळे लिंबू पिळल्यामुळे वास कमी येतो फिशचा. याला चांगलं मिक्स करून एक अर्धा पाऊण तास आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. इथे झाकून ठेवलेला आहे. इथं मी खोबरं, याला मसाला करण्यासाठी खोबरं भाजून घेत आहे. इथं आपलं खोबरं आता भाजून झालेलं आहे. आपण कांदा पण भाजून घ्यायचा आहे. चांगला परतून घ्यायचा आहे कांदा. इथं आपला कांदा परतून झालेला आहे. आता खोबरं थंड झालेलं आहे. खोबरं पण चिरून घेऊया, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक होण्यास मदत होते. इथं माझं आता खोबरं पण चिरून झालेलं आहे. कांदा पण आता थंड झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. इथे मी खोबरं, कांदा, कोथिंबीर आणि आलं, लसूण घेतलेलं आहे. लसूण जास्त घालायचं आहे, 20-25 पाकळ्या घालायचा आहे, आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथं आपला मिक्सरमध्ये मसाला वाटून झालेला आहे. इथं मी मसाला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तिखट घेतले मी, कांदा लसणाचं कोल्हापुरी लाल तिखट घेतलेलं आहे. थोडीशी हळद घेतले, मीठ घेतले. इथे मी कढई गरम करायला ठेवले. याच्यात 3-4 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल आपण चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यात थोडेसे जिरे टाकायचे आहेत. जिरे चांगले तडतडले आहेत. आपण आता हे वाटलेलं मसाला घालून घ्यायचा आहे. त्याला पण चांगलं पण परतून घ्यायचं आहे. त्याच्यात तिखट, हळद आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे, आणि थोडंसं गरम पाणी टाकून त्याला मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. एक 2 मिनटं आपण मसाला भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा चांगलं. इथे मसाला चांगला परतलेला आहे. आपण इथे मॅग्नेट केलेले फिश पीसेस त्याच्यात घालून परतून घ्यायचं आहे.
चांगले 1-2 मिनिटभर असे चांगले परतून घ्यायचे आहे. सगळीकडे आपल्याला मसाला चांगला त्याच्यामध्ये लागला पाहिजे असं परतून घ्यायचं आहे. इथे चांगला आपला मसाला पण चांगला परतून झालेला आहे बघा. मसाला घालून चांगलं परतल्यानंतर याला गरम पाणीच घालायचं आहे. गरम पाण्यानं छान असं टेस्ट येते आपल्याला रश्श्याला. इथे चांगले आपले फिश त्याच्यामध्ये परतून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी करून आता तुम्हाला जसं जेवढा पाहिजे रस्सा तुम्ही करू शकताय. मी ते 1-2 ग्लास पाणी गरम करून घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि याला चांगलं असं एक 10 मिनटं असं चांगलं शिजू द्यायचं आहे. मधून असं चेक करायचं आहे. काय मासे जरा उशिरा शिजतात, काय लवकर शिजतात. तर मधून असं त्याला चांगलं हलवत राहायचं आहे आणि चेक करत राहायचं आहे, कारण मासा हा लगेच शिजतो. इथे बघा चांगले माझे भाजी शिजलेलं आहे. बघा किती छान मस्त एकदम वास पण खूप छान असा यायला लागलेला आहे. बघा बघू शकताय एकदम छान मस्त असा रस्सा झालेला आहे, गावरान रस्सा. याच्यात आपण आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता हे बाजूला आपण ठेवून घेऊया. आपल्याला आता फिश फ्राय करायचे आहे. तर इथं मी मसाला जे केला होता ना रस्स्याला, तो मसाला घातला आहे. आलं लसूण घातले पेस्ट, तिखट आणि मीठ मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये. पूर्ण असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि फिशला लावून घ्यायचं आहे. पूर्ण त्याला कोटिंग मसाल्याचं म्हणजे करायचं आहे, लावायचं आहे. आपल्याला जास्त पण मसाला नाही हे करायचा. मी कमीच म्हणजे मसाला घेतला आहे, कमी मसाल्याचं खायचं आहे म्हणून थोडंसं लावून घ्यायचं आहे फिशला. याच्यात मी रवा घेतला, इथे 1-2 चमचे रवा घेतला आहे. इथे आता मिक्स करून घेऊया. पूर्णतः हे मिक्स झालेलं आहे आपलं. आता आपण याच्यात फिशला मसाला लावून घेऊया. पूर्ण असं थोडं लावून कोटिंग करून घ्यायचं आहे. बघा हे कसं व्यवस्थित छान असं कोटिंग याला झालेलं आहे. असेच आपण सगळे फिश आता कोटिंग करून घेऊया. इथं माझं कोटिंग करून झालेलं आहे फिश. आता आपण रव्यामध्ये घोळून घेऊया. इथं मी सगळे पीसेस असे रव्यामध्ये घोळून घेतलेले आहेत. आता इथे पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात तेल टाकले, 3-4 चमचे तेल टाकलेलं आहे. सगळे पीसेस आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला चांगले एक 6-7 मिनिटं असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इकडं तिकडं असं चमच्याने हलवत राहायचं आहे, खाली करपू नये म्हणून. नाहीतर चिटकून बसतात खाली, असं नाही हलवलं की. थोडे सारखे इकडं तिकडं हलवत राहायचं आहे.
आता एका बाजूने चांगलं शेकून झालेलं आहे, दुसऱ्या बाजूने आपण परतून घेऊ. इथे बघा माझे सगळे फिश फ्राय करून झालेलं आहे. इथे आपण सर्व करूया. इथे माझे फिश सर्व करून झालेलं आहे. आपण आता ताट तयार करूया. इथे माझे बघा ताट पण करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी पाहिजे तर मला कमेंटमध्ये लिहून सांगा. माझी रेसिपी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे मी गावरान पद्धतीने केलेले फिश रस्सा खूप छान मस्त असा झालेला आहे. इथे माझे फिश फ्राय करून झालेलं आहे बघा, खूप छान असं झालेलं आहे. माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत